तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। कोणी बोलू नका रे आता फक्त। बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असताना यांच्या गुंडशाहीचा गुंडाराजचा जो कळस आहे तो आज मतदानाच्या दिवशी संपूर्ण बुलढाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाला। एक बोगस वोटर ज्याला अनिल बावस्कर यांनी पकडलं असता व पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना धक्का देऊन पोलिसांची हुज्जत करून आमदार सुपुत्र कृणाल गायकवाड यांनी बोगस वोटरला पळून जाण्यामध्ये या ठिकाणी मदत केली, त्याला धक्का देऊन पळून जाण्यास प्रोत्साहन दिलं। माझी या ठिकाणी मागणी आहे की ही गुंडगिरी ही दडपशाही निपटून काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी या दोन्ही सुपुत्रांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। ज्यांनी ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि शासकीय कामात अडथळा आणला, सरकारी कामात अडथळा आणणे आणि बोगस वोटरला पळून लावण्यास मदत करणे, लोकशाहीचा खून करणे ही दडपशाही गुंडशाही जी आज दाखवली याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी। आयोग दिल्ली आणि मुंबई व गृह मंत्रालयाला सुद्धा याबाबत तक्रार करू। गांधी साहेब 2 जण सापडले होते। अशा प्रकार घडू शकतो या संदर्भात तुम्ही सूचित केलं होतं, त्यानंतर प्रशासनाने दखल घेतली नाही। बस आमचं तेच म्हणणं आहे की यापूर्वीच आम्ही पोलीस प्रशासनाला प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 1 हे अतिसंवेदनशील घोषित करून या ठिकाणी बाहेरची पोलीस फोर्स आणून या ठिकाणी कडक आणि तगडा बंदोबस्त ठेवावा याची मागणी सुद्धा आम्ही 4 दिवसापूर्वीच निवडणुकीच्या 4 दिवसापूर्वी केलेली असतानाही हा प्रकार भर दिवसा ढवळ्या या ठिकाणी घडला। बुलढाणा शहराच्या गांधी प्राथमिक शाळा असेल, शिवाजी शाळा असेल, महात्मा फुले गांधी शाळा असेल, ITI असेल, या प्रत्येक ठिकाणी बोगस वोटर पकडले गेलेले आहेत। नाव एकाचं, फोटो एकाचा, बोगस आधार कार्ड भरून जवळजवळ एकेका प्रभागामध्ये 200 प्रकारचे वोटिंग हे बोगस नोंदवल्या गेलेलं आहे, बोगस आधार कार्ड तयार केले गेलेले आहेत आणि त्यांच्या आधारे या ठिकाणी बोगस वोटिंग केलं जात आहे। माझी मागणी आहे की तात्काळ हे जे बोगस वोटर बोगस नावावरती या ठिकाणी बोगस फोटो टाकून येत आहेत यांच्यावरती कडक शासन कठोर कारवाई करावी।